या व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. कुंडलच्या एक दिवस अड्ड्यामध्ये असं दोघे जण घेऊन जात होते. स्वप्नील मागे कासरा पुढे आणि मी मागेच होतो. बैल धावला अचानक याच्यावर पाडला असं नाही एकदा उडवला. जवळजवळ 15 फूट आतमध्ये एक छकडा होता त्याच्या खालून घुसून पलीकडे गेला. तरी बैल घसरायला गेला होता पण समोर बैलगाडी छकडा होता. बैल होते जुंपलेले त्यांच्यामुळे थांबला. तरी इकडे तिकडे बघत होता कोण कुठे गेला. बाकी कोणाला काय नाही. मग दुसऱ्या लोकांनी कासरा पकडला. बैल शांत पण राहिला पण हा नशीब लपून राहिला. म्हणजे याच्यावर का टेम्पो हा येतो. टेम्पो जर याचा म्हणजे टेम्पो इथं वाजला ना स्टार्टर मारला इथं वाजला तरी बैल इथं डर घेतो. त्याचा कधी कधी बघा अग्रेसिव्ह असतो तो. शेवटी जनावर आहे आपण पण काळजी घेतली पाहिजे. आपलं त्याचं निस्वार्थ प्रेम असतं मान्य आहे पण कधी कधी असं शेवटी जनावर आहे त्याची जी रग आहे आपण त्याला ते खाद्य देतो ती रग असते. ते तो का त्यात तुम्हाला मारण्याच्या उद्देशाने नाही ती त्याची रग. आणि तेव्हा तुम्ही जास्त आराम द्याल तेवढे जास्त रगीवर बैल येतो हे आपल्याला देखील माहिती आहे. आणि आता दुसरा महत्वाचा एक प्रश्न असा अड्ड्यात गेल्यानंतर बघा वादळापूर्वीची शांतता म्हटली जाते. अड्ड्यात जाताना मी त्याला बघितलेलं आहे. त्याच्या शर्यती पण मी बघितलेल्या आहेत. अड्ड्यात जाताना त्याचा रंग खूप वेगळा असतो म्हणजे आणि बैल अड्ड्यात गेल्यानंतर त्याचा रंग तो दाखवतो. त्याच्याबद्दल काय सांगा. आता बघा बैल एकदा पाणी करून देत नाही. मेन गोष्ट कासऱ्यावरती पाणी लावायचं हात धुवायचे बैल सोडून न्यायचा. ज्यावेळेस तोपर्यंत कोणाला अंगाला हात नाही लावून देत. आणि विकास पण तिथं पकडू शकत नाही किंवा स्वप्नील आमचा पकडतो तोच डेअरिंग करतो. कशी पकडतो काय माहिती पण कधी ज्या वेळेस जुंपायला जुकाड एकदा बैलाच्या खांद्यावर ठेवला की बैलाची गाय होऊन जाते. तेवढा शांत होतो. मग स्वप्नील एकटाच धरतो. मग जुंपायला मी पुढे जातो. तेवढाच माझं काम. मी पट बांधणी वगैरे मी करतो. त्याच्यानंतर एकाने कोणी पण बैल धरायचा मग स्वप्नीलच धरतो कारण त्याची डेअरिंग आहे हो. बैल पळून आल्यानंतर पण आणि सुट्टी करायला मग भोऱ्या असायचा. भोऱ्यात सुट्टी करतो कारण त्याच्या हातावरती लहानपणापासून आता तो म्हणतो पण आता त्याच्यावर पण धावतो बैल. किंवा आणि बैल त्याला घाबरतो तो बैलाला घाबरतो. आम्हाला पण भीती वाटते. मग कधी कधी असं वाटतो बैल 2 पावलं मागे सरकतो. मग सुट्टी करायला आता कोणी नौका जरी असला आता अक्षय जमगरे किंवा अभिमामा यांच्याकडे दिला तरी बैल कोणी सिंगल कधी मस्ती करत नाही. एक बोटाने धरायचं फक्त आणि सोडायचं चिमूट धरून येसन बैल त्या स्पीडने निघतो. म्हणजे असा का मस्ती करणारा बैल नाही आपलं. सुट्टीला म्हणजे एकदा जुकाड पडलं त्याच्या खांद्यावर पडल्यानंतर तो काही त्रास काही नाही अजिबात त्रास नाही. आणि मग समजा 1 तास जी मध्ये गॅप मिळते 1-1.5 तास म्हणजे झुपल्यानंतर पुढे येईपर्यंत सुट्टीला बऱ्याचशा गाड्या पुढे असतात. बैल रवण करत येतो मस्त गाईसारखं एकदम मस्त मूड मध्ये येतो दाखवतो. तेव्हा तो रंग दाखवायला सुरुवात करतो. आणि ज्यावेळेस तिथे आल्यानंतर मग आम्ही पाणी करतो. 1-4 गाड्या राहिल्यात पाणी केला बैलाला सावध केला का मग तो समजतो की आता मला सुटायचंय तेव्हा तो त्याचा रंग दाखवतो. मग त्यावेळेस आणि पळताना लोक काही आवर्जून बघतात मथुर पळतोय आणि त्याचा एवढा मोठा शरीर घेऊन तो पळतो. आम्हाला याच्या कसा पळत असणार. सर्वांना आश्चर्य तेच आहे का इतकं भारदस्त शरीर असून पण त्याच गतीने आणि त्याच वेगाने पळतो. हे कसं काय शक्य आहे. कारण बघा प्रत्येक बैलगाडा मालक होतो बैलाची जास्त तब्येत होता कामा नये फिटनेस मध्ये राहायला पाहिजे की जेणेकरून त्याला दम लागणार नाही बैल कोंडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आता एवढा भारदस्त बैल त्याच गतीने त्याच वेगाने पळतो त्या मागचा रस्ते देखील आज बैलगाडा मालक म्हणून तुम्हाला काय उलगडलंय का. आम्हाला समजा खाणं पण लिमिटेड आहे त्याला. असं नाही की भरपूर घालतोय. काही लोक दिवसभर खायला घालतात. आम्ही याच्या पुढ्यामध्ये बघा इथे तुम्हाला काय दिसतंय का काहीच नाही अजिबात. म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ 2च टाइम खायलाय पण बैल त्याचं शरीर सोडत नाही. म्हणजे आपण म्हणतो की समाधानी म्हणजे एखादा माणूस समाधानी असतो आणि अंग धरून राहतो तशी पद्धती त्याची. आणि अड्ड्यात गेल्यानंतर बघा बाकी बैल खूप त्रास देतात. म्हणजे उन्हाचा त्रास झाला काय बरं बाकी बैलांना बैल डरकणं खूप त्रास देतात. तर अशा प्रकारे कधी आपल्या बाबतीत झालं का मग. अजिबात त्रास नाही कधीच. बिलकुल नाही अजिबात त्रास नाही. फक्त एक आमचा बोळा आहे. तो बोळा जरी आम्ही गाडी समजा स्टेज जवळ गेलो कोणाचं नाव आहे किंवा आपलं नाव ठेवायला तर बोळा आमचा बसून राहतो आणि त्याच्या पण हातावर बैल आहे. त्यांनी जर आम्ही टापरून देतच नाही अड्ड्यात त्याला कोणतरी एक जण थांबतो विकास नाही तर बोळा. मग फक्त कासरा धरायचा ओढायचा किंवा त्याला मथुर नावाने आवाज दिला तरी समजतो त्याला की माझा आवाज येतो. टापरायचा थांबतो. टापरून देत नाही. आणि आता एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो. मथुरचा पहिला तुम्ही करताना आजपर्यंत कधी अडचणी आल्यात का. नाही तो एकदा पळायला लागला का पहिले होतं फक्त एक कोणाला जर मागितलं तर आपल्याला कोण नाही बोलत म्हणजे एक शब्दात बैल येतात. आणि मागताना पण आपण 1 नंबरची बैल मागत नाहीत. आपल्या हिशोबाने आपण बैल मागितला पाहिजे म्हणजे कारण समोर बघतोय आपण. बरोबर. आणि जरी शब्द टाकला
तरी आपल्याला कोण नाही बोलणार नाही, आणि टाकला तर नाही बोलतच नाहीत लोक, देतात. भले हे कोणाचं 1-2 आठवड्याचं नियोजन झालं तर सांगतात भाऊ हे तारखेला मी तुम्हाला देतो, पण कधी कोणाचं नाही नाही नाराज बोलत. कोणी केलं नाही आपल्याला. कोणत्या साईडने बोलतो मग मग तो आधी 4 खांदी होता, आतून बाहेरून सगळीकडून पळायचा, पण त्यानंतर एकच खांदा आम्ही, कारण काय झालं आदत वयातच तो एकदा बाहेर गेला, 2 वेळा बाहेर गेला. त्याच्या अख्ख्या उभ्या शर्यतीच्या याच्यात तो त्याच्या कार्यकाळात 2 वेळा बाहेर गेला. मग तो पण बाहेरून टाकायचो म्हणून मग तिथून आम्ही डिसिजन घेतला की नको, बैल आपण आतून पळवायला सुरुवात केली, आणि उजवा खांद एकच आता ठेवलाय. एकच मग खांद आतून ठेवलाय. पळताना त्याचे काही वैशिष्ट्य विशेष? अहो त्याचे म्हणजे जर समजा 100 बैल किंवा 150 शर्यती झाल्या, त्यात आपला बैल खाली सुटीला ना, म्हणजे आमची लहान मुलं पण ओळखतात की आपला मथुर मथुर सुटतोय, कारण त्याचा जी कला आहे, त्याचा जो पळ आहे ना तो लपूनच नाही राहत, लगेच समजतं आता त्याच्या. बैलाची गती आपण जी बोलतो स्टार्टिंग पासून स्टार्ट टू एंड तीच राहते की मध्य? काही Starting. बैल बघा मध्य तर आल्यानंतर अत्यंत वेगाने वाढतात, स्टार्टिंगला असं वाटतं खूप, उडीला खूप कमी पळतात, उडी घेतल्यानंतर इकडे जा तिकडे जा, पण जसा त्यांना एकदा ती ट्रॅक मिळाली तर ते जे सुसाट सुटतात, तर ते मागच्या थोडी विचार नाही, यांनी करतात. याच्या बाबतीत पळण्याची पळताना खासियत. यांनी कधी याचा रस्ता सोडला नाही, ओके, म्हणजे जे शिस्तीने आणि सरळ सरळ शिस्तीने पळतो. आणि जर बाजूला गाडी असली मग ती 1 नंबरची का नाही असो, बैल गाडी मारतो. ओव्हरटेक करून गाडी देत नाही. त्याच्या भले ना दुसऱ्या दिवशी तो पायात परत लंगरतो, आम्ही समजतो काल भरपूर पळाला, 2-3 वेळा शेकवायला लागतं मग तोपर्यंत, आणि मग आम्ही समजतो की बैलांनी काल जिद्दीने पळून दाखवलंय. मग ओव्हरटेक गाडी कोणाच्या 1 नंबरचा बैल बाजूला जरी असला ना, गाडी ती ओव्हरटेक करून देणारच नाही. ओके, ती त्याची खासियत आहे खासियत लिमिट पेक्षा जास्त बोलतो, आम्हाला अपेक्षा नसते हो, का हा पण इतकी गती लागेल? त्याच्या लिमिट पेक्षा फक्त एवढंच आहे, त्याचं काहीतरी दुखत नसावं. म्हणजे आता बैलाच्या पायात एवढं बरोबर. दुखतंय आणि जर अचानक हे झालं तर मग भीती वाटते, पण शक्यतो आम्ही दुखत असेल तर काढतच नाही बैल. ओके, आणि शर्यत जमवताना कुठल्या गोष्टी बघितल्या जातात तुमच्याकडून? आता समजा तुमचा पहिला आता स्वतःचा घरचा साधा असेल तर गोष्ट वेगळी आहे, पहिला जमवताना कुठल्या गोष्टी नेहमी तुमच्याकडून विशेषतः बघितल्या जातात? म्हणजे समोरचं- पहिलं जमवताना आम्ही इम्रान आणि आम्ही पोरग आम्ही काय करतो, संदीप झाला भाऊ हा बैल जास्त पळतोय, आपल्याला देता येत का? बरोबर, मग इम्रानला विचारतो बाबा किती पळतोय, इम्रान तर सरळ सांगतो, कारण त्याला मुंबईची सोडा बरोबर. अख्ख्या महाराष्ट्राची घाटावरती पण कोणते बैल पळतात ते त्याला माहित असतं, इम्रानला त्याच्या डोक्यात जाणं ते अनुभव. बसलं. म्हणजे त्याच्या डोक्यात पळ बैलाचं बसलेलं पीठ, मग तो लगेच सांगतो भाऊ हा बैल आपल्या बैलाला जमेल. मग त्या हिशोबाने समोरच्या मालकाकडे आपण टाकली की दादा आम्हाला बैल पाहिजे. पाहिजे. बरीच जण समोरून पण आपला बैल मागतात. ओके, मग याला विचारायचं काय करू इम्रान, असं बैल भाऊ ठीक आहे आपण चांगला पळतोय तो बैल एक, आणि आपण कधी कोणाला असं फसवत नाही, एक नाही. शब्दात बैल देऊन टाकतो. त्या शब्दाची लोकांच्या किंमत आहे. त्या लोकांच्या भावनांशी खेळत नाही. लोकांच्या दुशाला चौशाला पण आपण बैल देतो, आणि तसं नाही की बाबा चांगली गाडी पळते आपण 10-10, 12-12 शर्यती एकाच बैलात केलेले आहेत, ओके, असं आहे. आणि कसं या क्षेत्रामध्ये तुमच्या शब्दाला खूप किंमत आहे. एकदा शब्दाला शब्द किंमत. दिला ना, शब्द फिरवत राहिला तर माणूस जास्त दिवस या शर्यती क्षेत्रामध्ये टिकत नाही, कारण कसं नाव खराब होतं. बरोबर का आम्हाला एखाद्याची फसवणूक करण्याविषयी स्पष्ट नाही बोललेलं बरं. बरोबर नाही नाही जो, बघा हे कोणी असो, नाही, कुठल्याही नाही तर आम्ही क्षेत्रात नाही असू द्या. सांगतो बाबा, आम्ही नाही पळणार आणि कारण नाही कसं पळत. आहे, कोणाच्या भावनेची एखाद्या गरीब बैलगाडा मालक जरी असेल, उद्या तुम्ही त्याला शब्द दिला तर मन नाराज होतो बिचारा. इव्हन जर मला असं कोण बोलणार की भाऊ द्या ना प्लीज हे ते, तर मी त्याला सांगतो नियोजन झालं असेल तर सांगतो नियोजन झाले, पण एखादं नसेल ऐकत तर सरळ सांगतो की बाबा हा बैलाचं नियोजन, बैला फोडून पण सांगतो या बैलाचं नियोजन झालंय, झालेलं. मी तुम्हाला एक पुढचा अड्ड्यात देतो ओके, असं. म्हणजे किंवा हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे, कारण कारण- सगळेच बैलगाडा इतके ऍडजस्टमेंट करतात असं मला नाही वाटत. आणि कसं होतं आम्हालाही वेळ नाही ना, बरोबर, सगळे कामधंदेवाले आहेत. कामधंदेवाले म्हणजे म्हणण्यापेक्षा असं घरी कोणी कोणी नसतो आमचा. नाही. प्रत्येक एक जण रविवार प्रत्येकाच्या कामामध्ये वेळ एक busy. रविवार आम्ही प्रत्येक जण ऍडजस्टमेंट करून जातो बिझी शेड्यूल शर्यतीला. असल्यामुळे तुम्हाला पण तो टायमिंग भेटेल, त्यातून पण तुम्ही तो छंद जोपासता, ही खूप मोलाची गोष्ट आहे. आता कसं आहे दुसरा कुठला नादच नादच नाही, नाही. एकच बैलगाडा शर्यत आहे. मग तो जोपासला आपला चला. बरं, आता निलेश भाऊ धन्यवाद, तुम्ही आम्हाला मथुरबद्दल संपूर्ण माहिती दिली. आता आपण विकास शेठ यांच्याकडे जाऊया.